Hi students, today we are going to see another lesson of 9th standard, that is the necklace. In this lesson we have been given a story of a woman who is fond of a materialistic life. आज आपण अशाच एका महिलेची किंवा अशा एका स्त्रीची कथा बघणार आहोत की जिला भौतिक सुख सुविधांमध्ये खूप सुख वाटतंय आणि अशा या सुविधांमुळे तिच्या आयुष्यात काय घडतंय, काय घडलेलं आहे, काय घडणार होतं किंवा काय घडलेलं आहे आणि त्यामुळे तिचं जीवन कसं बदलून गेलं. whatever the changes have been happened in her life due to her ambitious or greediness, we are going to see in the same lesson the necklace. So students, let's begin with the first paragraph. Mathilde was a pretty and charming girl, born as if by an error of fate into a family of clerks. मॅथिल्डे ही अतिशय सुंदर आणि आकर्षक मुलगी होती. मात्र तिचे कम नशीब की काय किंवा नशीब फुटके म्हणून की काय, ती एका कारकुनाच्या कुटुंबात जन्माला आली होती. She had no means of becoming known, understood, loved, or be wedded to an aristocrat, and so she let herself be married to a minor official at Ministry of Education. म्हणजेच त्यामुळे ती एका साधारण कारकुनाच्या कुटुंबात जन्माला आलेली होती म्हणून तिला कोणी ओळखावे, तिला समजून घ्यावे, तिच्यावर जीवापाड प्रेम करावे किंवा एखाद्या उच्च कुळातील व्यक्तीशी लग्न व्हावे म्हणजे श्रीमंत माणसाशी लग्न व्हावे असा काही तिचा योग किंवा तिच्या नशिबी तो योग नव्हता. म्हणून की काय, ती एका शिक्षण खात्यातील किंवा शिक्षण मंत्रालयात काम करणाऱ्या एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी लग्न करण्यास तिने होकार दिला होता. नाउ द नेक्स्ट पॅराग्राफ. शी ड्रेस्ड प्लेनली बिकॉज शी हॅड नेव्हर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. ती साधेसेच कपडे घालायची कारण चांगले कपडे तिला परवडणे शक्यच नव्हते. शी सफर्ड एंडलेसली, फिलिंग शी वॉज एंटायटल्ड टू ऑल द लक्झरीज ऑफ लाईफ. शी सफर्ड बिकॉज ऑफ हर शॅबी पुअरली फर्निश्ड हाऊस. पण आयुष्यातील सर्व चैनीच्या गोष्टी मिळवायचा आपल्याला हक्क आहे असे वाटून ती अपार दुःखी व्हायची. तिचं घर देखील जुनाट आणि गैरसोयींनी भरलेलं होतं, त्यामुळे तिचं जीवन कष्टाचं होतं. All these things that another woman of her class would not even have noticed tormented her and made her resentful. बघा, या सर्व गोष्टी ज्या आहेत तिच्या स्तरातील म्हणजे तिच्या लेवलच्या असलेल्या किंवा त्या मिडल क्लासच्या दुसऱ्या एखाद्या स्त्रीला खटकल्या सुद्धा नसत्या, पण तिला मात्र या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा आणि खूप चीड यायची. She dreamed of a grand palatial mansion with vast rooms and inviting smaller rooms, perfume for afternoon chats with close friends. बघा, जिथे प्रशस्त खोल्या असतील, हव्याशा छोट्या छोट्या खोल्या असतील, जवळजवळच्या जेवढ्या मैत्रिणी आहेत त्या मैत्रिणींबरोबर दुपारच्या निवांत गप्पांसाठी सुवासाने भरून गेलेल्या असतील, अशा एखाद्या भव्य राजमहलासारख्या घराचे स्वप्न ती नेहमीच पाहत असे. नाव द नेक्स्ट पॅराग्राफ. एट शी हॅड नो रिच ड्रेसेस, नो ज्वेल्स, नथिंग, अँड दीज वेर दी ओनली थिंग्स शी लव्ड. मात्र तिच्याकडे यापैकी काहीच नव्हते. ना महागडे कपडे होते, ना दागदागिने, आणि तरीही याच सर्व गोष्टींची तिला प्रचंड आवड होती. शी वॉन्टेड सो मच टू चार्म, टू बी एनविड, टू बी सॉट आफ्टर. तिला आकर्षक वस्तूंचा अगदी हेवा वाटेल अशा सर्व उंची गोष्टींचा हव्यास होता. शी हॅड अ रिच फ्रेंड, अ फॉर्मर स्कूलमेट ॲट द कॉन्व्हेंट, whom she avoided visiting because afterwards she would weep with regret, despair and misery. तिची कॉन्व्हेंट शाळेतील एक श्रीमंत बालमैत्रीण होती, पण तिला भेटणेही ही टाळायची कारण भेटल्यानंतर तिला आपले हाल आठवून स्वतःविषयी कीव, निराशा आणि दुःख वाटून रडू येई. नाव द नेक्स्ट पॅराग्राफ. वन इव्हिनिंग हर हजबंड केम होम विथ एन एअर ऑफ ट्रिम्फ, होल्डिंग अ लार्ज एनव्हलप इन हिज हँड. एके दिवशी सायंकाळी तिचा नवरा विजय मुद्रेने घरी आला. त्याच्या हातात एक मोठा लिफाफा होता. लुक, ही सेड, हिअर्स समथिंग फॉर यू. हे बघ, तो म्हणाला,
तुझ्यासाठी मी काय आणलंय. शी टोअर ओपन द पेपर अँड ड्रीव आउट अ कार्ड ऑन विच वॉज प्रिंटेड दी वर्ड्स. तिने ते पाकिट फोडले आणि त्यातून एक पत्रिका बाहेर काढली. त्यावर छापलेले होते, द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मेम जॉर्जेस रोम्पनेव request the pleasure of Mr. and Mrs. Loisel's company at the ministry on the evening of Monday, January 18th. माननीय शिक्षण मंत्री आणि मॅडम जॉर्ज रॉम्पेनू सोमवार दिनांक 18 जानेवारी रोजी सायंकाळी श्रीयुत व श्रीमती लॉयझेल यांना मंत्रालयात उपस्थित राहण्यासाठी स्नेहपूर्वक आमंत्रण देत आहेत, असे त्या कार्डवर लिहिलेले होते. Instead of being delighted, as her husband had hoped, she threw the invitation on the table resentfully and muttered, "What do you want me to do with that? And what do you expect me to wear if I go?" परंतु तिच्या नवऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे तिला आनंद होण्याऐवजी चिडून तिने ती निमंत्रण पत्रिका टेबलावर फेकून दिली आणि धुसफुसत म्हणाली, "मी याचं काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? आणि जर जायचं असेल तर मी कोणते कपडे घालावी अशी तुमची अपेक्षा आहे?" He hadn't thought of that. He stammered, "Why, the dress you go to the theater in, it seems very nice to me." त्याने या गोष्टीचा विचार केलाच नव्हता. मात्र तो म्हणाला, "का बरं? थिएटरमध्ये जाण्यासाठी ड्रेस घालते ते माझ्या मते खूप छान आहे. तो ड्रेस तू घालू शकते आणि आपण तो ड्रेस घालून किंवा तू तो ड्रेस घालून त्या पार्टीमध्ये येऊ शकते." नाव द नेक्स्ट पॅरेग्राफ. ही स्टॉप्ड स्टन डिस्ट्रेस टू सी हिज वाईफ क्राईंग. पण आपल्या बायकोला रडताना पाहून तो दुःखी झाला आणि स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहतच राहिला. ही स्टटर्ड, "व्हॉट्स द मॅटर? लेट्स सी, मॅथिल्डे, हाऊ मच वुड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट?" काय झालं मॅथिल्डे? आपण बघू काय करता येईल ते. एखादा योग्य ड्रेसची किंमत काय असेल? तो चाचरत म्हणाला. शी थॉट फॉर अ मोमेंट, कम्प्युटिंग द कॉस्ट अँड ऑल्सो वंडरिंग व्हॉट अमाऊंट शी कुड आस्क फॉर विदाउट एन इमिजिएट रिफ्युजल. तिने क्षणभर विचार केला, किमतीचा हिशोब केला आणि त्वरित नकार येऊ नये म्हणून नक्की किती किंमत सांगावी याचा विचार ती करू लागली. At last she answered hesitantly, "I don't know exactly, but I think I could do it with 400 francs." शेवटी ती घुटमळत म्हणाली, "मला नक्की माहीत नाही, पण बहुतेक 400 फ्रँकमध्ये मी जमावून घेईन." He turned a little pale because he had been saving that exact amount to buy a gun for a hunting summer in the country near Nanterre with a few friends. त्याचा चेहरा थोडा उतरला, कारण बरोबर तेवढेच पैसे काही मित्रांबरोबर नॅन्तेर जवळच्या एका प्रदेशात उन्हाळ्यातील शिकारीसाठी बंदूक विकत घेण्यासाठी त्याने राखून ठेवले होते आणि तितकीच अमाऊंट त्याच्या पत्नीने म्हणजे मॅथिल्डेने त्याच्याकडे मागितली होती. However, he said, "Very well, I can give you 400 francs, but try and get a really beautiful dress." तरीही तो म्हणाला, "ठीक आहे, मी तुला 400 फ्रँक देतो, पण एखादा खरोखरच सुंदर असा ड्रेस विकत घे." द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर अँड मॅडम लॉयझेल seemed sad, restless, anxious, though her dress was ready. बघा, ड्रेस तयार होता, पण तरीही पार्टीचा दिवस जवळ येऊ लागला तशी मॅडम लॉयझेल दुःखी होऊ लागली, अस्वस्थ होऊ लागली आणि बेचैन देखील होऊ लागली होती. वन इव्हिनिंग हर हजबंड सेड टू हर, "व्हॉट्स द मॅटर? यू हॅव बीन ॲक्टिंग स्ट्रेंज दिस लास्ट 3 days." एका सायंकाळी तिचा नवरा तिला म्हणाला, "काय झालंय? गेले 3 दिवस तू विचित्र वागत आहेस." She replied, "I am upset that I have no jewels, not a single stone to wear. I would rather not go to the party." माझ्याकडे दागिने नाहीत, घालायला एकही मौल्यवान रत्न नाही, म्हणून मी दुःखी आहे. त्यापेक्षा पार्टीला न गेलेलंच बरं, तिने उत्तर दिले. "You could wear flowers," he said. "They are very fashionable at this time of year." तू फुलं माळू शकतेस, तो म्हणाला. सध्याच्या काळात त्याची फॅशन आहे.
शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड. मात्र तिची काही समजूत पटेना, तिला ते काही समजलं नाही किंवा तिला ते आवडलं नाही. नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस. दुसऱ्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि तिने आपली व्यथा तिला सांगितली. मॅडम फॉरेस्टियर वेंट टू हर मिरर्ड wardrobe, took out a large box, brought it back, opened it, and said to Madame Loisel, "Choose, my dear." मॅडम फॉरेस्टियर आपल्या आरशाच्या कपाटापाशी गेल्या. त्यातून त्यांनी एक मोठी पेटी बाहेर काढली. ती घेऊन परत आल्या आणि आल्यानंतर मॅडम लॉयझेलला म्हणाल्या, यातून निवड कर माझ्या लाडके. फर्स्ट मॅथिल्डे saw some bracelets, then a pearl necklace. She tried on the jewelry in the mirror. मॅथिल्डाने प्रथम सोन्याची काही कंगणं बघितली, एक मोत्याचा हार पाहिला आणि तिने ते सर्व दागिने आरशात बघत घालून सुद्धा बघितले. शी केप्ट आस्किंग, यू हॅव नथिंग एल्स? आणखी काही नाही का तुझ्याकडे? ती विचारत राहिली. व्हाय यस, आहेत ना, बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक. पण तुला नक्की काय आवडेल ते मला ठाऊक नाही. सडनली शी डिस्कवर्ड इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स अ सुपर्ब डायमंड नेकलेस अँड हर हार्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. अचानक तिला एका काळ्या सॅटिनच्या पेटीमध्ये एक अप्रतिम रत्नहार दिसला आणि अनावर अभिलाषेने तिचे हृदय धडधडू लागले. हर हँड्स ट्रेम्बल्ड ॲज शी टूक इट. शी फास्टन्ड इट अराउंड हर नेक अँड स्टूड लॉस्ट इन एक्स्टसी ॲज शी लुक्ड ॲट हरसेल्फ. थरथरत्या हाताने तिने तो हार उचलला, आपल्या गळ्याभोवती तो हार तिने गुंतला आणि हर्षभरीत नजरेने ती स्वतःकडे स्थिमित होऊनच पाहत राहिली. देन शी आस्क्ड अँक्शियसली, हेजिटेटिंग, वुड यू लेंड मी दिस, जस्ट दिस? मग तिने हळूच संकोचत विचारले, फक्त एवढाच, हा हार घालायला देशील का मला? व्हाय यस, ऑफकोर्स. हो, का नाही, नक्की देईन. She threw her arms around her friend's neck rapturously, then fled with her treasure. तिने अत्यानंदाने आपल्या मैत्रिणीला मिठी मारली आणि आपला खजिना घेऊन ती झपाट्याने निघून गेली. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड. अखेर पार्टीचा दिवस उगवला. मॅडम लॉयझेल वॉज अ सक्सेस आणि मॅडम लॉयझेलला तर खूप मोठे यश मिळाले होते. शी वॉज प्रिटियर दॅन ऑल अदर विमेन, एलिगंट, ग्रेशियस, स्माइलिंग अँड फुल ऑफ जॉय. ती आज लावण्यवती, आकर्षक आणि खूप खुश होतीच आणि इतर स्त्रिया ज्या होत्या त्या सर्व स्त्रियांच्या तुलनेमध्ये सर्वात देखणी देखील दिसत होती. डान्स्ड वाइल्डली विथ पॅशन, फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रिम्फ ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस, फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस. तिच्या सौंदर्याच्या आणि विजयाच्या उत्कट हर्षोल्लासात बेभान होऊन ती मुक्तपणे नाचत होती, यशाच्या सुखांच्या लाटांवर तरंगत होती. मॅथिल्डे अँड हर हजबंड लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock in the morning. पहाटे 4 वाजता मॅथिल्डे आणि तिचा नवरा त्या पार्टीतून निघाले. When they were finally in the street, they could not find a cab. ते रस्त्यावर येऊन पोचले तरी त्यांना एकही टॅक्सी मिळेना. They walked down toward the Seine till they found one. सेनच्या दिशेने चालू लागले तेव्हा अखेर त्यांना एक टॅक्सी मिळाली. They were dropped off at their door in the Rue de Martyrs and sadly it was all over for her. अखेर त्यांना एक टॅक्सी मिळाली. रू द मार्टायर्स येथील त्यांच्या घराच्या दारापाशी टॅक्सीने त्यांना सोडले आणि अखेरीस तिच्यासाठी त्या सर्व गोष्टींची सांगता झाली. ज्याची तयारी तिने केली होती त्या गोष्टीत ती सफल ठरलेली होती. In front of the mirror, she took a final look at herself in all her glory, but suddenly she uttered a cry. She no longer had the necklace round her neck. आरशासमोर पुन्हा एकदा अभिमानाने तिने स्वतःला निहाळले आणि ती एकदम किंचाळली. तिच्या गळ्यातील तो रत्नहार गायब झाला होता. What is the matter? asked her husband. काय झाले? तिच्या नवऱ्याने विचारले. She turned towards him, panic stricken. ती त्याच्याकडे वळून भेदरून म्हणाली, आय नो लॉंगर हॅव मॅडम फॉरेस्टियर्स नेकलेस. मी माझ्याकडे तो मॅडम फॉरेस्टियरचा हार नाही. ही स्टूड अप डिस्ट्रॉट. व्हॉट? हाऊ? दॅट्स इम्पॉसिबल. तो गोंधळून उभा राहिला. काय? कसं? हे शक्य नाही, असं तो म्हणाला.
आता नेमकं पुढे काय झालं, तो हार कुठे पडला, कसा पडला, हे आपण याच लेसनच्या सेकंड पार्टमध्ये बघणार आहोत. थँक्यू.